तुम्हाला दिवसभर थकल्यासारखं वाटतं, आळस वाटतो, शरीरामध्ये आजार वाढतायत, निगेटिव्हिटीचा त्रास तुम्हाला होतोय, असं वाटतंय नजर लागली आहे का? आंघोळ करत असताना तुम्ही ही चूक करता का? नक्कीच चेक करा. बिलकुल कपडे न घालता तुम्ही आंघोळ करता, विवस्त्र होऊन आंघोळ करता, शरीरावरती एक देखील वस्त्र नसेल आणि आंघोळ करताय, तर निगेटिव्हिटीचा त्रास तुम्हाला सर्वात जास्त होणार आहे. तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे, तर हे नवीन नाहीये. आधीच्या काळामध्ये देखील जुनी माणसं ही अशी करायचे, विवस्त्र होऊन आंघोळ नाही करायचे, शरीरावरती कपडे असायचे आणि जलदेवतेला नमस्कार करून आंघोळ केली जायची. तुम्ही पाहत असाल सूर्यप्रकाशामध्ये देखील आंघोळ केली जायची, सूर्य उगवत असताना. मित्रांनो, ते स्नान अत्यंत महत्वाचं असतं. आपल्या घरामध्ये आता टॉयलेट बाथरूम एकत्र असल्यामुळे देखील बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये राहूचा वास असतो, म्हणून आपण खडे मीठ ठेवतो किंवा तुरटी ठेवतो, ती निगेटिव्हिटी कमी होण्याकरता. अशा वेळेस ती निगेटिव्हिटीचा अटॅक तुमच्यावरती सर्वात लवकर होऊ शकतो. श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचं व्रत केलं होतं आणि यमुनेमध्ये आंघोळ करण्याकरता त्या गेल्या होत्या. त्यावेळेस ते संपूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ करत होते. आंघोळ झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की तुम्ही संपूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ नाही करायला पाहिजे होती. ह्यामुळेच वरुण देवता आणि जलदेवतेचा अवमान झालेला आहे. त्यांना नमस्कार करा आणि चुकीची माफी मागा.